राज्यात महायुतीचं सरकार बहुमताने सत्तेत आलं असलं तरी सरकारच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचं चित्र आहे। सरकारमधील नेते सातत्याने वादात अडकताना दिसतात। अजित पवार गटातील 2 नेत्यांवर आधीच कारवाई झाली असून शिंदे गटातील मंत्री आणि आमदारही वारंवार वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येतात। काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यामुळे टीकेला सामोरं जावं लागलं होतं। तो वाद ताजा असताना आता दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावामुळे त्यांच्या अडचणी वाढलेल्या असल्याचं म्हटलं जातंय। एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या रिसॉर्ट जवळ कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज सापडल्याची माहिती समोर आल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे सरकारवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। शिवाय हे प्रकरण नेमकं काय आहे, ड्रग्ज कुठे आणि कसे सापडले आणि याचा काय परिणाम होणार आहे, या सगळ्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या सोप्या शब्दात समजून घेऊया। चला तर सुरुवात करूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। सातारा जिल्ह्यातल्या सावरी गावातल्या एका शेडवर मुंबई पोलिसांनी छापा टाकला होता। या छाप्यात तब्बल 45 किलो ड्रग्ज सापडले, ज्याची बाजारातील किंमत साधारण 145 कोटी रुपये इतकी आहे। या शेडमध्ये काम करणाऱ्या तिघांना जेवण कुठून जात होतं यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी धक्कादायक आरोप केला। त्या म्हणाल्या की या तिघांना एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या जावळी तालुक्यातल्या हॉटेल तेज यश मधून जेवण पुरवलं जात होतं। हा आरोप समोर येताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। चला पाहूयात की सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्यात। सुषमा अंधारे यांनी यावेळी थेट पोलिसांवरच बोट ठेवलं होतं। त्या म्हणाल्या की जिथे ड्रग्जची कारवाई झाली तिथे पोलिसांनी FIR केली खरी, पण ड्रग्जची थेट संबंध असलेल्या 3 महत्त्वाच्या लोकांची नावं मुद्दाम टाकलेली नाहीयेत। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी ही सगळी माहिती दडपून ठेवली असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला। अंधारे म्हणाल्या की जसं अजित पवार यांच्यावर पार्थ पवार प्रकरणामुळे राजीनाम्यासाठी दबाव टाकला जातोय, तसाच दबाव भावाच्या गुन्ह्यात एकनाथ शिंदे यांच्यावरही टाकला पाहिजे। त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे। इतकंच नाही तर त्या पुढे म्हणाल्या की ज्या ठिकाणी ही कारवाई झाली होती तिथे आजूबाजूला माणसांची वस्तीच नाहीये, तरी देखील तब्बल 75 लाखांचा रस्ता तिथे बांधण्यात आला असं म्हणत यामागे मोठं काहीतरी आहे असा संशय त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। या प्रकरणात शेडचा मालक गोविंद सिंदकर, शेडची चावी ज्याच्याकडे असते तो ओंकार दिघे, ज्याला पोलिसांनी अटक देखील केली होती, आणि एकनाथ शिंदे यांच्या गावचा सरपंच रणजित शिंदे या सगळ्यांचा परस्पर संबंध असल्याचा दावा अंधारे यांनी केलाय। हे सगळं प्रकरण बाहेर काढल्यामुळे आता माझ्या जीवाला धोका आहे असंही त्या यावेळी म्हणाल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सुरक्षा द्यावी अशी देखील त्यांनी थेट मागणी केली आहे। राजकारण बाजूला ठेवून मुख्यमंत्री फडणवीस हे माझ्या पाठीशी उभं राहतील अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। शेवटी अंधारे म्हणाल्या की ॲडव्होकेट उके आणि नवाब मलिक यांनी जेव्हा अशाच काही गोष्टी उघड केल्या होत्या तेव्हा त्यांच्यासोबत पुढे काय झालं ते सगळ्यांनीच पाहिलेलं आहे, म्हणूनच मला संरक्षण देणं गरजेचं आहे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केलेली आहे। आता एकदा जे नेमकं प्रकरण होतं त्यावर एकदा नजर टाकूया। 11 डिसेंबरला आधी वर्धा आणि मुंबईच्या मुलुंडमध्ये ड्रग्ज प्रकरणी कारवाई झाली। मुलुंडच्या कारवाईत मिळालेल्या माहितीवरून पुढे पुण्यात छापा टाकण्यात आला। यामध्ये अजित पवार गटाच्या पदाधिकारी विशाल मोरे यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यांची चौकशी सुरू असताना मिळालेल्या माहितीनुसार 13 डिसेंबरला पहाटे सातारा जिल्ह्यातल्या सावरी गावात मोठी कारवाई झाली। हे गाव जवळपास साताऱ्यापासून हे सुमारे 40 किलोमीटर लांब आहे। सावरीत ज्या ठिकाणी ड्रग्ज सापडले त्याच परिसरात एकनाथ शिंदे यांच्या भावाचा रिसॉर्ट असल्याचं देखील सांगितलं जातं आणि ड्रग्ज सापडलेल्या ठिकाणी शिंदेंच्या रिसॉर्टमधून जेवण जात होतं असा आरोप झाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता। आता ज्यांच्यावर आरोप होत आहेत ते प्रकाश शिंदे नेमके कोण आहेत पाहूयात। प्रकाश शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धाकटे भाऊ आहेत। त्यांनी 2017 मध्ये ठाणे महापालिकेची निवडणूक जिंकली होती, मात्र ते आधीही वादात अडकले होते। 2023 मध्ये धमकी प्रकरणात त्यांचं नाव समोर आलं होतं, पण तो आरोप राजकीय असल्याचं शिंदे गटानं म्हटलं होतं। आता ड्रग्ज तस्करीमध्ये त्यांचं नाव घेतलं जात असल्याचं प्रकाश शिंदे यांनी सर्व आरोप आपल्यावरचे फेटाळून लावलेत आणि याबद्दल ते म्हणाले की हे सगळं राजकीय द्वेषातून केलं जातंय। जिथे छापा पडला ती जमीन माझी नाहीये, ती माझ्या जमिनीपासून 2.5 ते 3 किलोमीटर दूर आहे। गट नंबरही वेगळे आहेत। विरोधक ज्या जमिनीचा उल्लेख करतायत ती वडिलोपार्जित जमीन आहे आणि तीही छाप्याच्या ठिकाणापासून 15 ते 20 किलोमीटर लांब आहे। प्रकाश शिंदे म्हणाले की माझ्या जागेवर कोणतंही 5 स्टार हॉटेल नाहीये, तिथे कृषी पर्यटन सुरू करण्याचा विचार आहे जेणेकरून स्थानिकांना रोजगार मिळेल। संबंधित जमीन रणजित शिंदे यांना विकली असून त्यांची कागदपत्र आमच्याकडे आहेत। रणजित शिंदे फरार नाहीयेत, ते गावातच आहेत। पोलिसांच्या FIR मध्ये त्यांचं नाव नाही आणि पोलिसांनीही त्यांचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलं
केलंय। तसंच आमच्या हॉटेलमधून आरोपींना जेवण गेल्याचा आरोपही पोलीस तपासात खोटा ठरलेला आहे। त्यामुळे हे सगळं आरोप निराधार असून बदनामीसाठी केले जात आहेत। आरोप मागे घेतले नाही तर अब्रू नुकसानीचा दावा करू असा इशारा देखील यावेळी प्रकाश शिंदे यांनी दिलेला आहे। पण त्यानंतर सुषमा अंधारे यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत मोठे आरोप केलेत। त्या म्हणाले की ते हॉटेल प्रकाश शिंदे यांचंच आहे आणि तेच चालवत आहेत, याचे पुरावे आमच्याकडे आहेत। त्यांनी गुगल रेटिंग मॅप, ऑनलाईन बुकिंग, व्हॉट्सअप नंबर दाखवले आणि त्या नंबरवर क्लिक केल्यावर प्रकाश शिंदे असं नाव समोर येतं, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। त्यामुळे हे हॉटेल आजही प्रकाश शिंदे चालवत आहे असा त्यांचा दावा आहे। अंधारे यांनी आणखी गंभीर आरोप करत म्हटलंय की ड्रग्सचा पैसा निवडणुकीसाठी वापरला जातोय। त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागितलाय। वाल्मिक कराड प्रकरणात राजीनामा घेतला गेला तर इथे तर भाऊ गुंतलेले आहेत, मग इथेही राजीनामा द्यायला हवा असं त्या म्हणाल्या। याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली असून राज्यपालांना देखील भेटणार असल्याचं सांगितलं आहे। या सगळ्यात अजून एक चर्चा रंगली आहे, ती म्हणजे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई हे माजी गृहराज्यमंत्री असल्यामुळे नाव वगळण्यात त्यांचा हात असू शकतो असं देखील बोललं जातंय। तर मित्र पक्षांची प्रकरणं बाहेर काढून जागा वाटपात दबाव टाकण्यासाठी भाजपही यात सहभागी असू शकतं असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। कारण कारवाईचे फोटो आणि अचूक माहिती फक्त ही गृह खात्याकडे असते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। पोलिसांकडून अजून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, पण प्रकाश शिंदे यांच्या खुलासानंतर अंधारे यांनी पुन्हा आरोप केल्यामुळे प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळालाय। आता पुढे काय होणार? प्रकाश शिंदे अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार का? अंधारे राज्यपालांकडे काय मागणी करणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ड्रग्ज नेमके आले कुठून आणि यामागे किती मोठं रॅकेट आहे हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।